ठीक आहे, आता आपण एक प्रश्न बघूया. तर प्रश्न बघा काय आहे. वर्तुळाच्या एका कंसाचे माप 36 अंश असून त्या कंसाची लांबी किती दिली? 176 सेमी आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. तर आपल्याला काय करायची? कृती पूर्ण करायची. तर काय दिले त्यांनी? वर्तुळ कंसाची लांबी L बरोबर थिटाचे 360 गुणिले, तर सूत्र काय असणार आहे वर्तुळ कंसाच्या लांबीचं? तर थिटाचे 360 गुणिले 2 पाय r. 2 पाय r म्हणजे काय? वर्तुळाची परिमिती. तर थिटा भागिले 360 ला जर वर्तुळाच्या परिमितीने जर गुणलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? वर्तुळ कंसाची लांबी. मग काय येणार आहे? वर्तुळ कंसाची लांबी L बरोबर थिटाचे 360 गुणिले इथे उत्तर काय येणार आहे? 2 पाय r. पहिल्या बॉक्स मध्ये आलं आपलं 2 पाय r. आता पुढे बघा, इथे एक बॉक्स आहे. 36 थिटाची किंमत किती आहे? 36 अंश आहे. तर थिटाची किंमत दिली त्यांनी 36 अंश भागिले 360 गुणिले 2 गुणिले पायची किंमत आहे 22/7 गुणिले r. आता वर्तुळ कंसाची लांबी त्यांनी किती दिली? 176 सेमी. तर 176 सेमी इथं मी किंमत टाकून घेतली, 176 सेमी. आता 36 एके 36, 36 10 360. तर खालच्या बॉक्स मध्ये किती येणार आहे? 10 येणार आहे. बाकी सगळं आहे असं 22 दुनी 44 हे त्यांनी दिलेलं आहे. पुढं आता बघा r बरोबर, आता आपल्याला r ची किंमत काढायची. तर 7 गुणिले 10 किती येणार आहे? 70. आणि 176 ला ह्या 70 न गुणावं लागणार आहे. आणि 44 एके 44, इकडे 44 गुणाकार आहेत, तिकडे करणार भागाकार. म्हणजे इथल्या बॉक्स मध्ये काय आलं? 176 आहे तसं येणार, 44 खाली येणार. मग किती? 7 10 70. इथल्या बॉक्स मध्ये येणार आहे 70. पुढं 176 गुणिले 70 भागिले 44. तर 44 चौक 44 चौक किती येणार आहे? 4 चौक 16, 7 4 चौक 16 आणि 17. तर 176 म्हणजेच काय? 44 एके 44, 44 चौक 176 येणार आहे. म्हणजे या बॉक्स मध्ये काय येणार आहे? r बरोबर 4 गुणिले 70. पुढे बघा 7 चौक किती येणार आहे? 28 आणि पुढचा 0 म्हणजे किती येणार आहे? 70 गुणिले 4. 70 गुणिले 4 किती येणार? 280 सेंटीमीटर. वर्तुळाची त्रिज्या किती मिळाली आपल्याला? 280 सेंटीमीटर. तर इथेही आपली कृती जी आहे ती पूर्ण झाली. ठीक आहे, आता आपण महत्त्वमापनमधला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न बघा, एका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल तर त्याचे वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. तर त्यांनी काय दिले? गोलाची त्रिज्या दिले 7 सेमी आणि काय विचारले? वक्र पृष्ठफळ काढायचे. तरी आपल्याला कृती पूर्ण करायची. गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 4 पाय r चा वर्ग. हा हे काय झालं? गोलाच्या वक्र पृष्ठफळाचे सूत्र झालं. तर पायची किंमत काय? 4 आहे तसं लिहून घेतलं. पायची किंमत काय? 22/7. आता r म्हणजे काय? गोलाची त्रिज्या किती? r बरोबर 7 म्हणजे काय? 7 चा वर्ग. पुढे 4 आहे तसं लिहून घेतलं, 22/7 आहे तसं लिहून घेतलं. 7 चा वर्ग किती येणार आहे? 7 7 49. म्हणजे पहिल्या बॉक्स मध्ये येणार आहे 7, दुसऱ्या बॉक्स मध्ये येणार आहे 49. आता पुढे बघा 22 चौक किती येणार आहे? 4 2 8, 4 2 8, 22 चौक 88 गुणिले हे 7 आहे तसं. आता इथं 7 कसं आलं? तर 7 एके 7 आणि 7 7 49. आता हे सॉल्व्ह करून दाखवायचं झालं तर कसं सोडवणार मी? 4 गुणिले 22/7 गुणिले 49. हे काय झालं? 22 चौक 88 पहिल्या बॉक्स मधलं आणि 7 एके 7, 7 7 49. किती येणार? इथं 88 गुणिले 7. म्हणजे किती येणार? बॉक्स मध्ये तिसऱ्या 88 गुणिले 7. आता 88 गुणिले 7, 88 गुणिले 7 किती येते बघूया. 88 गुणिले 7, 8 7 56, 6 येणार, 5 येणार, 8 7 56, 56 आणि 5 किती येणार? 61. म्हणजे किती येणार आहे? 88 गुणिले 7 ची किंमत किती आली? 616 सेमीचा वर्ग. तर आता इथे 4 बॉक्स आहेत म्हणजे हा 2 मार्काचा प्रश्न आहे. तर पहिल्या बॉक्स मध्ये येणार आहे 7, दुसऱ्या बॉक्स मध्ये येणार आहे 7 चा वर्ग 49, तिसऱ्या बॉक्स मध्ये 22 चौक 88 आणि 88 गुणिले 7 चे जे उत्तर येणार आहे ते आपलं चौथ्या बॉक्स मध्ये येणार आहे. तर इथे ही जी कृती ही आपली पूर्ण झाली. ठीक आहे, आता आपण महत्त्वमापनमधला पुढचा प्रश्न बघूया. वर्तुळ पाकळी APCQ मध्ये चौकोन ABCD हा चौरस आहे. तर एक वर्तुळ पाकळी दिली. वर्तुळ पाकळी म्हणजे काय?
तर हा जर पूर्ण वर्तुळ असेल त्या वर्तुळाचे हे भाग, तर ही काय झाली, ही काय झाली वर्तुळ पाकळी, ही झाली वर्तुळ पाकळी. हा जो भाग आहे हा काय झाला वर्तुळ पाकळी. तर वर्तुळ पाकळी काय दिली इथं APCQ. त्यामध्ये चौकोन ABCD हा चौरस आहे. तर काय ABCD हा काय चौरस आहे, म्हणजे त्याच्या चारी बाजू कशा आहेत समान आहेत. पुढं CBXD या पाकळीची त्रिज्या 20 सेमी आहे. आता CBXD बघा कुठले, CBXD म्हणजे काय येणार आहे, BC किती येणार आहे 20 येणार आहे आणि CD पण किती येणार आहे 20 येणार आहे. तर वर्तुळाच्या सगळ्या बाजू कशा असणार, चौरसाच्या सगळ्या बाजू कशा असणार आहेत समान असणार आहेत. म्हणजेच काय ABCD हा जो चौरस आहे त्याच्या बाजूची माप किती आली किंवा बाजू किती असणार आहे 20 सेमी. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. तर आपल्याला काय करायचं, रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. काय झाले त्यांनी काय दिले बघा, चौरस ABCD ची बाजू बरोबर वर्तुळ पाकळी CBXD ची त्रिज्या. आता चौरस काय ABCD, चौरस ABCD ची बाजू म्हणजेच काय, तर वर्तुळ पाकळी. वर्तुळ पाकळी कशी, तर इथून ही अशी वर्तुळ पाकळी म्हणजे काय, तर वर्तुळ पाकळीची त्रिज्या BC म्हणजे ही काय झाली चौरसाची बाजू झाली. मग काय ना त्यांनी किती दिले, त्रिज्या किती दिले 20 सेमी, म्हणजे चौरसाची बाजू किती आली 20 सेमी. आपल्या पहिल्या बॉक्स मध्ये 20 सेमी ही किंमत आली. पुढे चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय, बाजूचा वर्ग. चौरसाची बाजू किती 20, 20 चा वर्ग किती 400, 400 सेमीचा वर्ग. क्षेत्रफळाचं एकक काय असणार आहे, सेमी जर असेल तर बाजू तर सेमीचा वर्ग, मीटर असेल तर मीटरचा वर्ग. आता इथं काय दिलं त्यांनी सेमी दिलं, मग काय ना 400 सेमीचा वर्ग. पुढं चौरसातील रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. आता रेखांकित भागाचे क्षेत्रफळ जर काढायचं तर आपल्याला काय लागणार, पहिल्यांदा चौरसाचे क्षेत्रफळ काढायला लागणार आणि त्यातून जी वर्तुळ पाकळी त्याचं क्षेत्रफळ काय करायला लागणार वजा करायला लागणार. म्हणजे काय, चौरसातील रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर चौरस ABCD चे क्षेत्रफळ वजा वर्तुळ पाकळी CBXD चे क्षेत्रफळ. तर चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ जर केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, रेखांकित भागाचे क्षेत्रफळ मिळणार आहे. आता चौरस ABCD चे क्षेत्रफळ म्हणजे काय, चौरसाच्या बाजूचा वर्ग म्हणजे काय BC चा वर्ग. आता इथं BC चा वर्ग लिहिला तरी चालेल, CD चा वर्ग लिहिला तरी चालेल, AB चा वर्ग लिहिला तरी चालेल. का तर सगळ्या चौरसाच्या बाजू कशा असणार आहेत समान असणार आहेत. मी तर BC चा वर्ग ही किंमत लिहिली, BC चा वर्ग वजा आता वर्तुळ पाकळी CBXD चे क्षेत्रफळ, त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर या बॉक्स मध्ये आलं BC चा वर्ग थिटाचे 360 गुणिले पाय r चा वर्ग. आता इथं बघा वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ विचारलं तर वर्तुळाचे क्षेत्रफळ घ्यायचं आणि वर्तुळ कंसाची लांबी विचारलं तर चौरसाची वर्तुळाची परिमिती घ्यायचं. तर इथं काय विचारले, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ म्हणजे काय थिटाचे 360 गुणिले पाय r चा वर्ग. पुढं BC चा वर्ग म्हणजे किती किंमत काढली बघा आपण, BC म्हणजे काय 20 आहे, 20 चा वर्ग. BC ची किंमत किती 20, 20 चा वर्ग. 20 चा वर्ग किती येणार आहे 400. पुढे 90 चे 360 गुणिले पायची आता किंमत त्यांनी घेतली 3.14 गुणिले r चा वर्ग म्हणजे काय, वर्तुळ पाकळीची त्रिज्या 20 आहे, 20 चा वर्ग किती येणार 400 बरोबर. आता 20 चा वर्ग किती येणार 400 वजा या सगळ्याची किंमत किती येणार आहे 314, हे त्यांनी दिलेलं आहे. आपल्याला फक्त काय करायचे, जे बॉक्स आहेत ते बॉक्स मध्ये किमती भरायच्या. तर इथे किती येणार 400 ही किंमत येणार, 400 वजा 314 किती 86 सेमीचा वर्ग, हे पण त्यांनी दिलेलं असणार आहे. तर इथे किती बॉक्स आहेत बघा, 1 2 3 4 5 आणि 6 बॉक्स आहेत. म्हणजे हे गणित किती मार्काला 3 मार्काला येऊ शकते. आता इथे बघा पहिल्या बॉक्स मध्ये येणार आहे 20, दुसऱ्या बॉक्स मध्ये येणार आहे 20 चा वर्ग म्हणजे किती येणार आहे 400 सेमीचा वर्ग. तिसऱ्या बॉक्स मध्ये येणार आहे चौथ्या बॉक्स मध्ये येणार आहे BC चा वर्ग. पाचव्या बॉक्स मध्ये येणार आहे 20 चा वर्ग आणि सहाव्या बॉक्स मध्ये येणार आहे 20 चा वर्ग म्हणजे किती 400. तिथे आपले गणित पूर्ण झाले.